या बातमीचे प्रायोजक आहेत रिदान ज्वेलर्स। आमच्याकडे 24 कॅरेट, 22 कॅरेट, 20 कॅरेट आणि 18 कॅरेटचे सोन्याचे हॉलमार्कचे दागिने मिळतील। HUID नंबर प्रमाणित दागिन्यांसाठी GST बिल घेणे अनिवार्य। 100% रिसेल गॅरंटी। इतकेच नव्हे तर प्रत्येक 10 ग्रॅम सोने खरेदीवर 10 ग्रॅम चांदीचे नाणे 20 जुलै 2024 पर्यंत अगदी मोफत। ग्राहकांसाठी विशेष रिदान गोल्ड योजना। ग्राहकांनी सलग 11 हप्ते भरल्यावर 12वा हप्ता आम्ही भरणार। त्याची रक्कम 1000च्या पुढे कितीही। मजुरीवर 50% सूट देखील मिळेल। पत्ता रिदान ज्वेलर्स, 133 न्यू तिरेगाव, चांदणी चौक, फॉरेस्ट, सोलापूर। उमरगा येथील 13 वर्षीय पृथ्वी बाळासाहेब वरवटे या चिमुकल्याचा मेंदू मृत झाल्यानंतर CNS हॉस्पिटलने अवयव दानातून 4 जणांना जीवनदान आणि 2घांना नेत्रदान दिले। त्याद्वारे पुणे व हैदराबाद येथील गरजू रुग्णांना 2 फुफ्फुसे, 2 किडनी, यकृत आणि 2 नेत्रांचे दान करून त्यांच्यावर या अवयवांचे प्रत्यारोपण करण्यात आले। उमरगा येथील पृथ्वी वरवटे हा 13 वर्षीय मुलगा काही दिवसांपूर्वी CNS मध्ये मेंदूत रक्तस्राव झाल्याने दाखल झाला। डॉक्टरांच्या प्रयत्नानंतर देखील त्याचा मेंदू मृत उपचारास प्रतिसाद मिळाला नाही। त्यास डॉक्टरांनी ब्रेन डेड घोषित केले। त्यानंतर हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी वरवटे कुटुंबियास याची कल्पना देऊन आपण पृथ्वीचे अवयव दान करून इतरांचे प्राण वाचवण्यास मदत करावी असे आवाहन केले। त्यास पृथ्वीच्या कुटुंबियांनी प्रतिसाद देत संमती दिली। त्यानंतर आज तातडीने ग्रीन कॉरिडॉर ऑपरेशन हाती घेण्यात आले। पुणे व हैदराबाद येथील गरजू रुग्णांच्या शरीरात हे अवयव प्रत्यारोपित करण्याचे नियोजन झाले। त्यानंतर विशेष रुग्णवाहिकेद्वारे अवयव दोन्ही शहरात पोहोचवण्यात आले। तिथे तात्काळ त्या अवयवांचे प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया सुरू करण्यात आली। या ग्रीन कॉरिडॉर मध्ये हृदयाचे दान देखील केले जाणार होते। त्यासाठी एक गरजू रुग्ण प्रतीक्षेत होता। मात्र हृदय तात्काळ कमी कालावधीत पोहोचावे लागते। मात्र सोलापुरात विमान सेवा नसल्याने हृदयदान स्वीकारून त्याचे प्रत्यारोपण तात्काळ करणे शक्य नाही असे वैद्यकीय तज्ञांनी सांगितल्याने हे हृदयदान होऊ शकले नाही। अवयवदानानंतर पृथ्वी वरवटे याच्यावर उमरगा येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले। पृथ्वीच्या पश्चात आई, वडील, एक मोठा भाऊ असा परिवार आहे। मागील 8 महिन्यात ग्रीन कॉरिडॉरचा हा 3रा ड्राईव्ह आहे। त्यात पृथ्वी वरवटे सोलापुरातील सर्वात कमी वयाचा अवयवदाता ठरला आहे। अवयवदानाच्या संदर्भात जनजागृती अधिक झाली तर अनेकांचे प्राण वाचवता येणे शक्य आहे असे CNS हॉस्पिटलचे चेअरमन डॉक्टर प्रसन्न कासेगावकर यांनी सांगितले। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।